अनधिकृत दर्गा कारवाई प्रकरणामध्ये नाशिक पोलीस आक्रमक झालेले पाहायला मिळाले। महंत सुधीरदास पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांना नजरकैदेत ठेवलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। दरम्यान आमदार देवयानी फरांदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। देवयानी फरांदे आपल्या सोबत आहे। ताई, खरं तर सकाळपासून अनधिकृत धार्मिक स्थळासंदर्भात कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या 25 वर्षांपासून याच्यावर कारवाई करावी अशी मागणी होती। हिंदू समाजाने खरं तर आज मोर्चाचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात येते। काय मत आहे आपल्या या सगळ्या संदर्भात? गेल्या 24 वर्षांपासून स्थानिक नागरिक याच्याशी लढा देत आहेत। स्थानिक नागरिकांनी अनेक पत्रव्यवहार केले, त्याची मोठी फाईल, त्याचे पुरावे सगळे नाशिक महानगरपालिकेला दिलेले आहेत। परंतु नाशिक महानगरपालिकेने या विषयावरती काम न केल्यामुळे आज खूप मोठं अतिक्रमण तिथं झालं आणि पत्रव्यवहार करून महानगरपालिकेशी मी देखील चर्चा करून ते अतिक्रमण काढलं जात नव्हतं आणि त्यामुळे आम्ही रस्त्यावरती उतरण्याची जी भूमिका जी आहे घोषित केली होती। आम्ही पोलीस प्रशासनाला देखील पत्र दिलं होतं आणि महापालिकेला देखील पत्र दिलेलं होतं आणि आज 22 तारखेला सकाळी महानगरपालिकेने त्याच्यावरती कारवाईला सुरुवात केलेली आहे। एकूणच आम्ही सांगितल्यानंतर आज ते कारवाईला, आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कारवाईला सुरुवात होते, हे कुठेतरी चुकीचं आहे। माझी इतर धर्मीय जे आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की त्यांनी देखील हिंदूंच्या भावना जास्त आता त्यांना वेठीस धरू नये आणि त्यांनी स्वतःहून देखील अतिक्रमण जे काय असेल ते मोर्चा स्थगित केलाय आणि पुढची भूमिका काय असणार? मोर्चा स्थगित केलेला नाहीये। मला प्रशासनाने 4 वाजेपर्यंत सांगितलं आम्ही अतिक्रमण काढतो आहोत, तर 4 वाजेपर्यंत आम्ही प्रशासनाला वेळ देतो आहोत। नाही झालं तर 4 वाजता मी स्वतः इथं परत येतो। 4 वाजेपर्यंत जर प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही योग्य भूमिका घेऊ असं देखील देवयानी फरांदे यांनी खरं तर सांगितलेलं आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। महापालिका जर संपूर्ण अनधिकृत बांधकाम काढून घेत असेल तर आंदोलन स्थगित होईल आणि जर अनधिकृत बांधकाम काढलं नाही तर आंदोलन पुन्हा सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।